नाही का, काय झाडी काय डोंगर ते अरे देवटे कुठे चाललाय विषय? अरे हा देवटे, अरे काय म्हणतो देवटे? अरे भावा काय कसं, मी मस्त आहे, तू कसं आहे? पावसाची वाट बघत बसलो होतो रे जरा. ऊन कसं पडायला लागलेलं आता. जून महिना संपत आला, आता जुलै महिना सुरू होणार. आता असंच असतं रे, आपले हाल एवढे आहे तर विचार कर देवटे शेतकऱ्यांचे किती असते. नाही नाही, ते खरं आहे भावा, बरं काय. म्हणून अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे रो शेतकरी. अरे हो, पाऊस पड. अपेक्षा, अपेक्षेवरून लक्षात आलं बरं का. अरे ती अपेक्षा तिला तू बघत असतो ना. हे बाबा काय पण बोलू नको उगाच. अच्छा असं आहे का? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे, तो आपला मुद्दा नाही. नाही नाही, हा बरोबर. विषय काय माहिती आहे का देवटे, मी ना काल झोपलो होतो बरं का, आणि झोपीत ना म्हणजे झोपताना असं आठवलं काहीतरी ओळी. मग त्याची ना एक कविता केली बरं का छोटीशी. परत काय म्हणजे देवटे, माझा छंद आहे तो. अरे बरोबर आहे, पण झोपेतच कसं काय कविता लिहितो रे तू? अरे भावा, झोपेत एक वेगळ्या जगात जातो बरं का मी. बरोबर आहे, तू दुनियेत गेला असेल ना का कुठला तरी जरा. हा बरोबर बरोबर हा. बरं. विषय काय माहिती का देवटे, आज शेतकरी आहे ना बळीराजा आपला, बर हा. तर त्यावर आहे ना जरा लिहिलं होतं बर. की शेतकऱ्याचा मित्र म्हणजे कोण आहे माहिती आहे का तुला? तो वरती असते की काय असते ते, काय म्हणतात त्याला? अरे पाऊस म्हणतात रे त्याला. हा, पाऊस म्हणतात, पाऊस हा, म्हणतात. पाऊस म्हणतात त्याला. तर मग तो मित्र आहे ना, त्या मित्राला शेतकरी साथ घालतोय बर. की बाबा ये लवकर, आता तू आल्याशिवाय का आम्हाला पर्याय नाही बघ. म्हणजे बोलावतोय. हा हा, 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 बोलवतोय, बरोबर. साध्या सरळ भाषेत बोलवतोय. बरं हा. हा, मग आता तो येतोय, म्हणजे येतो की नाही ते वर नंतर कळेलच. हा, तुला माहितीये का तू म्हण. सर कशाला म्हणतात? सर आपलं मास्तर. अरे मास्तर नाही रे, मग ते वरतून पडत नाही का पावसाची सर, हा ती सर. हा, ती सर आली तरच बहर येईल ना. बरोबर बरोबर, एकदम बरोबर. हा. हा. तर मग माझ्या कवितेला मी नाव दिलं की सर. सर मंडळी, कविता सर, कवी चिन्मय पारे. तू पण ऐक रे देवटे. हा. मंडळी तुम्ही पण ऐका बरं का. ऐकणार ऐकणार. हा. माझ्या सख्या मैतरा ये रे ये रे लवकर, माझ्या सख्या मैतरा ये रे ये रे लवकर, तुझ्या मायेची चादर उजाड राणी पांघर. अरे वा. तुझ्या मायेची चादर उजाड राणी पांघर, आता पड खालती तू तोडून नभा चिरे नाळी, आता पड खालती तू तोडून नभा चिरे नाळी, नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी, नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. हा, हे मात्र बरोबर बोलला बरं काय. असंच असतं देवटे. हा. नशिबाची जर रेघ नसली ना हा. तर नशिबात अख्खा काढोकच असतो बरं का नाही नाही, नाही, शेतकऱ्याच्या. खरंय, खरंय, ते खरं आहे. हा, तर मग त्यासाठी तो साथ घालतोय पावसाला. बर. आता बघ त्याचे कष्ट किती असतात तुला माहिती आहे का. तुझा बेबा कष्ट करतो, माझा बेबा पप्पा बरोबर, कष्ट रानात करतात. कष्ट करते आपल्या हा. दोघांचा पण बा. ठीक आहे. मग तसं त्यावरून लिहिलं होतं हा. की आठवत नाही रे. अरे भावा, असं होऊन कसं झालं? अच्छा आठवलंय हा, हा, हा. आठवलंय लवकर, आठवलंय. लवकर. अरे भावा तू म्हणणार नाही आठवणार नाही असं कसं होणार? अरे भावा. हा, ऐक काय. हा. किती काय सोसावर रे दया येऊ दे बघ थोडी, हा, हा. किती काय सोसावर रे दया येऊ दे बघ थोडी, बाप जग म्हणे आम्हा तरी का रे धडा पडी. बाप जग म्हणतो रे आपल्याला, तरी साला हे सरकार, हे शासन आपल्या मालाला भाव बी देईना. हा, ते जरा जोरातच मुद्दा चालू आहे. खरंय बरं काय. हा, ते त्या लेखण्या काय विकल्या जातात, न्याय काय खरीदला जातो, काय काय होतं ते आपल्यालाच माहिती बाबा. आणि या सगळ्यात आपला बळीराजा भरला जातो. मग काय तर, मग त्यावरच लिहिलं होतं की किती काय सोसावर रे दया येऊ दे बघ थोडी, किती काय सोसावर रे दया येऊ दे बघ थोडी, बाप जग म्हणे आम्हा तरी का रे धडा पडी. काय. हा. आता येऊन बहर दे माती, आता येऊन बहर दे माती, नको रे अवकाळी. आता अवकाळी आलं की जरा नाश होतो ना रे पिकाचा सगळा. भरपूर. त्यावरून लिहिलं होतं की आता येऊन बहर दे माती, नको हा अवकाळी, नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी, नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. आता तुला माहितीये का तो सर्जा, तुझा भाऊ. अरे भाऊ काय. तुझा भाऊ येतो. अरे अरे सर्जा राजा. हा सर्जा राजा. ऐकलं का ते काय सांगू आणि मला गाव सुटना, सर्जा राजाची जोडी नव्हती का. हा, हे बरं आठवलं. हा, अरे मग काय तर. अरे गावावर प्रेम आहे भाऊ आपलं. होय, होय, ते हा, तर विषय असा होता की सर्जा जोडीला जुंपला हाक देतो या मैतर, हा. सर्जा जोडीला जुंपला हाक देतो या मैतर, रानं होऊ दे बघ सोनं हा. बर सुन तुझी सर, रानं होऊ दे बघ सोनं बर सुन तुझी सर, साधं घालतो रे तुला हाकत बैलगाडी. आता तुला हाकत नाही का मी असं. बाबा, साधं घालतो या तुला
साथ घालतो या तुला हाकत बैलगाडी नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. हा नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. हा कळलं का? हा कळलं. पाठ कर, उद्या स्पर्धा आहे तुझी, द्यायची आहे तुला. बरोबर बरोबर बरोबर. हा तर नंतर काय लिहिलं होतं माहितीये का तुला? हा आता बघ पाऊस आला ना की कसं सुख सुख असतं माहितीये का, असं सगळं एकदम दिवाळीचा माहोल असतो ते नाही का, काय झाडी काय डोंगर ते अरे कुठे चाललाय विषय? अरे अरे असं नसतं ते. हा, तर विषय असा होता की बघ आपली माय पण आहे ना, मस्त आपण काजू बदाम आणतो, मस्त त्याचं काढतो, बढिया एकदम किस करून बढिया खातो त्याचा, बरोबर. हा आहे की नाही? बरोबर. लाडवात टाकतो, लाडू करून खातो मेव्याचे. तर त्यावरच लिहिलं होतं की गड्या येऊ न तू बघ, हा गड्या येऊ न तू बघ काय सुख हे सांडते. सुख कसं ओसंडून वाहतं ना त्यावेळेस. बरोबर. हा हा तू येऊ न गड्या, तू येऊ न तर बघ काय सुख हे सांडते. काजू बदामाचा लेप माया बत्त्यानं कांडते. काजू बदामाचा लेप माया बत्त्यानं कांडते. तुझं येणं म्हणजे रे, तुझं येणं म्हणजे रे आमच्या घरात दिवाळी. नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. काय माहितीये का? नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. हा तेवढंच आठवते मला. नाही असू दे देवटे, चालतंय. मग आहे ना सगळे रंग उधळतो आपण सुख आल्यावर, पाऊस आल्यावर. बरोबर. हा कसं सगळं चांदी चांदी आणि सगळं सोनं सोनं होतं बघ. हा मग लिहिलं होतं हा की राजा गातो या रे आनंदानं ढगाचार ढोलावर. हा राजा गातो या आनंदानं ढगाचारे ढोलावर. वीज थिरकून जाते बळीचारे तालावर. है का नाही? वीज पण नाचते की तुई. दडम दडम दडम. हा मग काय तर. हा मग लिहिलं होतं असं, राजा आनंदानं गातो ढगाचारे ढोलावर. वीज थिरकून जाते बळीचारे तालावर. काय मग आनंदाचे क्षण, मग आनंदाचे क्षण आनंद ओसंडून वाहतो. हा मग साजरी होते अरे होळी. आनंद ओसंडून वाहतो, साजरी होते अरे होळी. नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. नशिबाची रेघ दे रे शेतकऱ्याच्या कपाळी. कसं आहे, पाऊस आला तर नशिबाची रेघ आली तर शेतकरी ना एकदम आनंदून जातो मंडळी. कस काय, कशी वाटली कविता? बरी वाटली की नाही? तुला रे आवडली की नाही? अरे भावा अरे त्या शितलीकडे गेलो, त्या अर्जाकडे गेलो, कोणालाच पटना. त्यातल्या संख्या म्हणला अरे तू जा, तू काय ऐकतो रे सरळ सरळ कविता मायला, तू कविताच करत बस. काय माहितीये का, त्यांना आवडतात प्रेमाच्या कविता. हा म्हणून त्यांना आवडली नसेल कविता, पण मीच खरा मित्र आहे का तुझा. बिलकुल भावा. अरे तू जीव आहेस आपला, तो विषय नाही. विषय का. हा मंडळी कविता आवडली असेल ना तर काय रे, काय असतं ते, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा की कशी वाटली कविता तुम्हाला. आणि सबस्क्राईब तेवढं करा बरं का. ते पांढरं बटन असतं खाली, जर नाही केलं पांढरा असते का लाल असते काय असते? अरे ते पांढरं असतं नंतर लाल होतं बाबा. असं आहे का? हा अच्छा चला मंडळी येतो बरं का. नमस्कार. नमस्कार. चल बाबा चल काम आहे. चल भावा. अरे